नमस्कार, माझं नाव कल्पेश गंगाराम जोशी। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ज्या 65 इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, त्याला जबाबदार म्हणजे जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे, आयुक्त इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाल हे आहेत। कारण की आज मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बोलून गेले की अनाधिकृत इमारती जे बिल्डर आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा, पण अंमलबजावणी होत नाही। मला आजपर्यंत सांगा कुठे अंमलबजावणी झाली आणि कशी झाली? तर एकही अजूनपर्यंत तेव्हापासून हे मला वाटते कोपरच्या एक बिल्डरवरती फक्त गुन्हा दाखल झाला आहे। त्यानंतर मी एवढे पुरावे दिलेत की जिल्हाधिकारी कार्यालयात, ठाणा जिल्हा अधिकारी यांची बनावट परवानगी घेण्यात आली आहे। हे पुराव्यासहित मी तक्राराचे गुन्हे दाखल करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, पण ते काय त्याची दखल घेत नाहीत। तसेच आपला नगर विकास विभाग कल्याण डोंबिवली यांची पण बनावट परवानगी घेण्यात आली, त्याचे सुद्धा पत्र दिले मी आयुक्त इंदुराणी जाखड व हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त, पण यांच्याकडून सुद्धा त्याची दखल घेण्यात येत नाहीत। आणि बनावट सातबारे बनवले आहेत जे अस्तित्वातच नाहीत, त्याची सुद्धा मी तक्रार उपअधिकारी प्रांत अधिकारी विश्वास गुजर आणि तहसीलदार सचिन शेजाल यांच्याकडे केलेत। तर मला तर वाटतंय जे 65 इमारतीमध्ये जे बेघर झालेले आहेत नागरिक, पहिले यांनी ह्या सर्व अधिकाऱ्यांचे तोंडाला कालं फासा, कारण की हेच जबाबदार आहेत। म्हणजे दाखवण्यासाठी एवढा प्रचंड, जसं यांच्याकडे जसे हायकोर्टाचे आदेश आले तसे नागरिकांची आणि लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून कारवाईचा एक ढिंडोरा पिटला, पण कारवाई प्रत्यक्षात झालीच नाही आणि होतच नाही। आज बघता तुम्ही प्रांत अधिकारी तहसीलदार यांना बरेच राजकारणी लेखी निवेदन दिसतात का बिल्डर लोकांवर कारवाई करा, का होत नाही? मग कारवाई होत का नाही? फक्त राजकीय श्रेय मिळवण्यासाठी आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सर्व स्टंट चालू आहे। तर पहिले मी तर सांगतो, हे उपविभागीय प्रांत अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाल, आयुक्त इंदुराणी जाखड, जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे वाती हर्षल, ह्या लोकांच्या पहिले तोंडाला कालं फासा। जे 65 इमारतीमध्ये बेघर झालेले नागरिक यांनी यांच्या तोंडाला काले फासा पहिले। यांना मी अनेक पुरावे दिलेले आहेत, फ्रॉड दस्तावेज बनवून कागदपत्रे, त्याची शहानिशा सुद्धा झालेली यांच्याकडून। तलाठी सजा जुनी डोंबिवली यांच्याशी माझं बोलणं चालू आहे त्यांच्या कार्यालयात। त्यांनी तहसीलदार सचिन शेजाल यांच्याकडे रिपोर्ट पाठवला आहे की हे फ्रॉड आहेत हे, तर त्यांच्याकडे बोलतात तलाठी की तुम्ही मग गुन्हे का दाखल, आम्हाला वरिष्ठांकडून आदेश नाहीत। तसेच राजेश सावंत जे प्रभाग अधिकारी यांना विचारते, बोलतो वरिष्ठाकडं, आणि वरिष्ठांना विचारल्यावरती वरिष्ठ बोलतात आम्ही खालती पाठवलेत। फक्त दिशाभूल चालू आहे नागरिकांची, यांच्या तोंडाला काले फासा, हे जबाबदार आहेत। तुम्ही आज बेघर झाले, 65 इमारती बांधवता झोपलेल काय? यांना सर्व माहीत आहेत। यांची आता जे क्षमता होती पचवण्याची तेवढी यांची झालेले आहेत, आता फक्त यांची लोकांची मनं जिंकण्याची कामे चालू आहेत आणि हे इमारती वाचवण्याचे मागे लागले। आता हायकोर्टाचा आदेश आहे, ह्या इमारती मी माझ्या म्हणण्याप्रमाणे ह्या इमारती भले जास्तीत जास्त हे लोक काही दिवस कारवाई पुढे ढकलू शकतात, पण ह्या इमारतीवरती कारवाई 100% होणार। त्यामुळे नागरिकांनी आपला स्वतःचा ह्या असल्या फ्रॉड राजकारणी आणि अधिकाऱ्यापासून बचाव करावा, कारण की आज 38 इमारती माझ्यामध्ये सरकारी त्या नियमित करणार आहेत का तुम्ही? आणि अनधिकृत इमारती अधिकृत करणार आहेत तुम्ही? हे कुठले याच्यावर? म्हणजे यांचं फक्त दाखवलं, जर असं झालं तर ते संविधान आणि कायदे कानून कशाला? मग ते तर राहणारच नाही, मग पुढे सुद्धा असंच चालू राहील। अनधिकृत इमारती उभ्या केल्या जातील, काही कालांतराने मग ते एखाद नागरिक हायकोर्टात जाईल, तक्रारी अर्ज करून ते हे कारवाई करत नाहीत। यांच्याकडे 100 तक्रारी करा एका बांधकामावर, अजिबात कारवाई झाली तर 2 भिंती पाडणार।
म्हणजे हायकोर्टात एखादा जागरूक नागरिक गेला, तिकडनं आदेश आला का यांना कारवाई करावीच लागते. पण ते आता सध्या चाललेली राजकीय घडामोडी, हे इमारती वाचवणे, इमारती काय वाचणार नाही असे झाले तर सर्व अनलिगल अधिकृत होईल. मग हे कायदे कानून नियम हे कशासाठी बनवलेले? मग उद्या हे बोलतील राजकारणी, जो मेलेला माणूस आहे त्याला पण आम्ही जिवंत करू, त्याची बॉडी तशीच राहू द्या. असं होणार आहे का? राजकारणासाठी काय असं कधी होणार आहे का? उद्या बोलतील हा मेला, तो बिल्डर जो मारणारा मर्डर करणार आहे तो जाऊ द्या, ही बॉडी ठेवा याला फ्रीजरमध्ये, आम्ही काहीतरी औषध करून याला जिवंत करू, या असे पण बोलतील. यांच्यावरती काही भरोसा ठेवू नका आणि आपला स्वतःचा बचाव आपण स्वतः करावा. धन्यवाद.